कोकणात होळीचा होम लागला की दुसऱ्या दिवशी देवाची सहान भरते, म्हणजेच ग्रामदेवतेच्या पालखीची ग्रामदेवतेच्या मंदिर परिसरात पूजा केली जाते आणि पालखी भाविकांच्या दर्शनासाठी ठेवली जाते। यावेळी माहेरवाशिनी आणि सासूरवाशिनी पालखीतील देवतेच्या ओट्या भरतात। मग यानंतर दुसऱ्या दिवशीपासून पालखी घरोघरी फिरते। तिसे गावाच्या शिमग्याची खासियत म्हणजे इथे देवाची सहान रात्री भरते, तसेच प्रत्येक गावातील वाडी आपली दिंडी घेऊन येतात। तसेच यावेळी येथे जत्राही भरली जाते। वेगवेगळ्या गावातून व्यापारी इथे येत असतात, आपले दुकानं मांडतात। आजूबाजूच्या गावातले भाविकही यावेळी मोठी गर्दी करतात। मी तालुक्यामध्ये ही साना अशी आहे की फक्त रात्रीची भरली जाते, बाकी सारा सगळ्या दिवसा भरल्या जातात। तर तिशे गावची साना होते रात्री भरली जाते, त्यामुळे खूप गर्दी असते। सगळे भाविक ते आनंदाने येतात। प्रत्येक वाडीवाडीतून दिंड्या पताका येतात, ते नाचत असतात। सगळे ते मनसोक्तपणे आनंद लुटतात त्या सानेचा आणि एकदम व्यवस्थित आणि चांगल्या आणि सुव्यवस्थितपणे जत्रा पार पडली जाते।